मित्रो नमस्कार, मी संदीप डोंगरे. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांशी आपण संवाद साधत असतो, त्यांच्याशी चर्चा करत असतो. आज आपल्यासोबत आहेत वाशिम येथील समाजसेवक तथा राजकारणामध्ये सक्रिय असलेले अजय मोतीवार. नमस्कार भाऊ, आपलं नवराष्ट्रमध्ये स्वागत. धन्यवाद भाऊ. भाऊ, आपण समाजकारणामध्ये विविध उपक्रम राबविता, याबरोबरच राजकारणामध्ये सुद्धा आपण सक्रिय आहात. तर आपल्याला ही समाजसेवेची जी आवड आहे ही कशी निर्माण झाली? सुरुवातीत कसं झालं, मी एका शासकीय आपली जी हॉस्पिटल आहे, सरकारी दवाखाना, तिथं त्यावेळेस गेलो होतो का पेशंटसोबत. तिथं नाही का एक माध्यमातून एक लेडीज होती, त्यांचा छोटा मुलगा होता. तो होता मुलगा 7 वर्षाचा. त्यांना नाही का ब्लड दर 1 महिन्याला लागायचे, कमीत कमी 4 ते 5 बॅगा. तर त्या मावशी तिथं लढत होत्या. मला थोडंसं वेगळं वाटलं. त्यातला काय आपला अनुभव नव्हता, काय नव्हतं, काय म्हणजे माहिती नव्हती आपल्याला त्यात की कोणासोबत पेशंट असला, कोणासोबत जायला आवड होती. मग ती लेडीज लढत होती. मी म्हटलं, ताई तुम्हाला काय झालं? तर ते म्हणत की बा आम्हाला नाही का माझ्या पोराला काहीतरी बिमारी सांगितली होती त्यांनी. तर मी बचपनापासून आहे म्हणे. म्हणजे ठीक आहे ताई, तुम्हाला अडचण काय? तर म्हणे इथं नाही का ब्लड अवेलेबल नाही आहे म्हणे. म्हणजे ठीक आहे. मी माझ्या 4-5 मित्रांना फोन लावले. त्यांना म्हटलं तुम्ही तिथं या, आपल्याला अशी मदत करायची का त्यांना. मग ते आले तर त्यांना ओ पॉझिटिव्ह पाहिजे होतं. तर त्यावेळेस माझं बी ओ पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप होता. तर आम्ही 5 जणांनी तिथं ब्लड डोनेट केलं होतं सरकारी दवाखान्यात. त्याच्यानंतर मग आम्ही केलं ते थोडं सोशल मीडियावर आम्ही पोस्ट केली होती. पोस्ट केल्यानंतर समजा व्हॉट्सअप वगैरे ग्रुपवर आम्ही चालवली ती पोस्ट. चालवल्यानंतर मग लोकांचे आम्हाला फोन येत गेले की भाऊ आपल्याला ब्लड पाहिजे किंवा आम्हाला अशी अडचण आहे, डोनर पाहिजे, असं तसं. मग त्यावेळेस नाही का सुरुवातीत जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे झाले होते 2020ला, तर मग त्यावेळेस आम्ही नाही का मी त्यांना भेटायला गेलो होतो. चंद्रकांतदांना भेटायला गेलो होतो. त्यांचं जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर तिथं त्याचा विषय चालू होते, आपल्याला रक्तदान शिबिर घ्यायचं असं. तर एवढी का मला त्याच्यातली माहिती नव्हती. मी गेलो दादाला भेटायला 20/1/2020ला गेलो. मग तिथं नाही का थोडी चर्चा चालू होती त्या रेस्ट हाऊसला गेलो. तर मग म्हटलं बा जिल्हा परिषद अध्यक्ष असं भेटावं, शुभेच्छा द्यावं. मग ते चालू होती की बा रक्तदान शिबिर घ्यायला लागते असं तसं. मग मी विचार केला माझ्या मित्रांनी. मग मी वापस आलो तिथून. त्यांना सत्कार वगैरे केला. जिल्हा परिषद झाले म्हणून अध्यक्ष, सत्कार वगैरे घेतला आणि तिथून वापस आलो परत. माझ्या मित्रांना मी फोन लावला. त्यांना म्हणलं आपल्याला आजच्या आज तयारी करायची आणि आपल्याला उद्या रक्तदान शिबिर घ्यायचं. 20 तारखेला आम्ही संध्याकाळी सगळे मित्र जमलं छत्रपती शिवाजी महाराज चौकात. तिथं आम्ही रातोरात बॅनर वगैरे हे छोटासा इव्हेंट केला. तर त्यावेळेस आमच्या झाल्या होत्या एका दिवसात तयारीत माझ्या झाल्या त्या 36 बॅग. मग त्यावेळेस त्यांना मग ते कार्यक्रम झाला. मग लोकांना फोन आले की बा कोणी कार्यक्रम घेतला, कार्यक्रम छान झाला, एका दिवसात रिस्पॉन्स चांगला, प्रतिसाद चांगला मिळाला. तिथे लोक येत बा असं चांगलं काय उपक्रम राबवला. मग त्याच्यातून मग त्याच्या माध्यमातून मग नंतर नाही का मग मित्र आमचे जे ग्रुप आहे, माझा एक ग्रुप आहे छत्रपती ब्लड डोनेट ग्रुप म्हणून. अशा प्रकारे आपल्याला समाजकारणाची आवड निर्माण झाली आणि त्यानंतर मग आपण कोणकोणते उपक्रम राबविलेत? त्याच्यानंतर मी शालेय साहित्य वाटप केलं. त्याच्यात लॉकडाऊनमध्ये कोरोनामध्ये माझा ग्रुप होता, एक मित्र परिवार होता आमचा तो. तर आम्ही त्यातून नाही का रोज सकाळी 300 नाश्त्याचे डबे देत जाऊ. त्यातून दुपारी 300 आणि संध्याकाळी जेवणाचे 300 डबे असे आम्ही नाही का सेवा, म्हणजे जेवढे बी वाशिमचे कोविड वगैरे हॉस्पिटल होते, कोविड सेंटर असो, हॉस्पिटल असो किंवा रस्त्यावरचे ज्यांची परिस्थिती नव्हती त्यावेळेस त्यांना आम्ही मदत करायचो. त्याच्यानंतर माझे समजा आता अंधविद्या जे असतात ना, तर आमचं नियोजन कसं असते की वाढदिवसाच्या टायमाला फटाके वगैरे हे आम्ही फोडत नाही, केक पण कापत नाही. पण कसं असते आता कुणाची समजा मित्राची इच्छा असते किंवा माझ्या मित्राचा वाढदिवस व्हावं, आता घर फॅमिलीचे असते मग कापतो आम्ही. पण आम्ही जे फालतू खर्च असते कसं जसं बॅनर लावणं हे करणं, तर आम्ही त्या गोष्टी टाळून त्यातून काही समजा कुठं अंध शाळा असली विद्यार्थी त्यांना कपडे वाटप किंवा मग फळ वाटप आम्ही असे कार्यक्रम राबवत असतो. आपण समाजकारण करत असतानाच राजकारणात सुद्धा सक्रिय आहात आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक शहराध्यक्ष सुद्धा आपण आहात. तर आपल्याला ही राजकारणामध्ये येण्याची आवड जी आहे ही कशी झाली आणि राजकारणात आपला प्रवेश कसा झाला? मग आता त्यातनी असं होतं उद्देश की बा राजकारण हे मी 10% करतो आणि समाजकारण 90% करतो. राजकारणात येण्याचा उद्देश असा आहे की आता कुठं समजा कुणावर अत्याचार होत असेल किंवा आपल्या कोणते प्रश्न नसेल सुटत, तर एक माध्यम असं आहे की बा राजकारणाच्या माध्यमातून जरा कुण्या गोरगरिबाचं काम होत असेल, काऊन की समाज कार्यकर्त्याला नाही का लोक व्हॅल्यू देत नाहीत, म्हणजे त्यांच्यावर लक्ष देत नाहीत. पण राजकारण असा माध्यम आहे की बा एक समजा पदाधिकारी असो का किंवा
कोणी कार्यकर्ता असो त्याची नाही का एक दखल घेतली जाते, आणि नसली तर मग वरी पक्षाच्या लेवलवर त्यांची दखल घेऊन बा आमचे माणसाचं काम करा, किंवा याच्यामुळे नाही का एक राजकारणाचा भाग म्हणून समाजकारण झालं पाहिजे म्हणून राजकारण. लोकांना आपण न्याय देऊ शकतो त्यामुळे तुम्ही राजकारणात आले. राजकारणात आले. आपण तरुण आहात आणि तरुण वयातच तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश घेतला. तरुणांनी राजकारणात यावं का, आपल्याला काय वाटतं? हो, तरुणांचं योग्य वेळी समजा राजकारणात ते आले आणि त्यांनी समजा चांगली गोष्ट समजा केली तर राजकारण हे फायद्याची गोष्ट आहे, काही नुकसान तर नाही आहे त्याच्यातनी काही. आता सध्या आपण समाजकारणासोबतच राजकारणात सुद्धा सक्रिय आहात, तर भविष्यात आता आपल्या आशा आकांक्षा काय आहेत मग? माझा एकच असा उद्देश आहे की माझ्या पक्षाने जर का नगर परिषदची मला जर का नगरसेवकसाठी संधी दिली आणि मी जर का वार्डातून माझ्या निवडून आलो तर मी वार्डापुरताच नाही, पूर्ण वाशिम शहरातून जिथं माझी कमतरता असेल किंवा माझ्याकडून जे होत असेल तर मी 100% लोकांच्या पाठीमागे राहून प्रश्नांचे सोडवायचे प्रयत्न करेल. धन्यवाद भाऊ, आपण नवराष्ट्राशी जोडलात. आपले खूप खूप आभार आणि आपल्या पुढील भविष्याकरता आमच्या नवराष्ट्रातर्फे शुभेच्छा. तर मित्र हो, आपल्यासोबत होते वाशिम येथील समाजसेवक अजय मोतीवार, जे राजकारणामध्ये सुद्धा सक्रिय आहेत. यापुढे आपण एका नवीन पाहुण्यासह भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा नवराष्ट्र नववार्ता. मी संदीप डोंगरे, वाशिम.